ती स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तापैकी एक मोठा सण म्हणून या सणाची ओळख आहे. यंदा 19 एप्रिल 2026मध्ये अक्षय तृतीया हा सण आपल्याला साजरा करायचा आहे. अक्षय तृतीया हा त्रेतायुगाची प्रारंभ या दिवसाला म्हटलं जातं. याच दिवशी त्रेतायुगाचा प्रारंभ झाला होता. या दिवसाने एका कलहंकाचा अंत आणि दुसऱ्या युगाचा सत्ययुगाचा प्रारंभ होत असतो. अशी या मुहूर्ताला एक तिथी प्राप्त झालेली आहे, ज्याला अक्षय तृतीया आपण म्हणत असतो. या संपूर्ण दिवसाचा मुहूर्त शुभ मुहूर्त म्हणून ओळखला जातो. मुहूर्त केवळ एका क्षणाने साधलेला असला तरी संधिकालामुळे त्याचा परिणाम जो आहे तर तो 24 तासापर्यंत आपल्याला पाहायला मिळत असतो. म्हणजेच काय, तर हा जो शुभ मुहूर्त आहे तर हा संपूर्ण शुभ मुहूर्त मोठा मुहूर्त म्हणून ओळख आहे. तर असं म्हटलं जातं की हा दिवस जो आहे तर या दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेले दान कधीही क्षयाला जात नाही. त्यामुळेच ना या दिवशी केलेल्या दानापासून या दानापासून पुष्कळ पुण्य मिळत असते. पुष्कळ पुण्य मिळाल्यामुळे जीवाने पूर्वी केलेले पाप किंवा आपल्याकडून नकळत झालेले जे पाप आहे त्यातून आपली मुक्तताही होत असते. म्हणूनच आपल्याला या दिवशी पूर्वजांच्या नावाने कोणता नैवेद्य ठेवायचा आहे, त्याचबरोबर या दिवशी काय करावे, काय करू नये, आणि त्याचबरोबर आपल्याला या दिवशी मुख्य उंबरवट्यावर कोणत्या वस्तू ठेवायच्या आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पहा, मुख्य उंबरवट्यावर ही वस्तू का ठेवायची आहे. मुख्य उंबरवट्यावर ही वस्तू ठेवल्याने आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी टिकून राहील. घराची मुलाची इतकी प्रगती होईल की घरामध्ये पितृदोष नावालाही उरणार नाही. त्याचबरोबर अक्षय तृतीया हा दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक मोठा सण म्हणून ओळख आहे. म्हणून या दिवशी आपल्या कुलदेवतेची पूजा केली जाते. असं म्हटलं जाते की या दिवशी जेव्हा आपण पितरांच्या नावाने उदक कुंभाचे पूजन करत असतो तेव्हा जे पूजन करणारी व्यक्ती असते ना, त्या व्यक्तीच्या अनाहत चक्रस्थानी भावाचे वलय निर्माण होत असते. ईश्वराकडून येणारी जी शक्तीचा प्रभाव आहे तर तो व्यक्तीकडे आकृष्ट होत असतो. शक्तीचे विलय उदय कुंभाचे पूजन करणाऱ्या व्यक्तीमध्ये निर्माण होते. निर्माण झालेल्या शक्तीच्या वलयातून शक्तीचा प्रवाह दान करणाऱ्या स्वीकारणाऱ्या ब्राह्मणाच्या दिशेने आपल्याला मिळत असतो. म्हणूनच या दिवशी अन्नदान, वस्त्रदान किंवा तिळदान केले जाते किंवा तांदूळदान केले जाते. असं म्हटलं जाते की उदक कुंभामध्ये असणारी जी सुपारी आणि जल यामुळे देवताकडून आकृष्ट झालेल्या लहरी ज्या आहे तर त्या उदय कुंभामध्ये सामावून राहतात. म्हणून या दिवशी दान स्वीकारल्या जाणाऱ्या व्यक्तीमध्ये शक्तीचे वलय निर्माण होत असते. म्हणूनच अक्षय तृतीया हा सण जो आहे तर या दिवशी सोने चांदी खरेदी करण्याला आणि आपल्या पितरांची पूजा करण्याला खूप शुभ मानलं जातं. असं म्हटलं जातं की या दिवशी आपल्या पितरांचे पूजन केल्याने आपल्याला अक्षय पुण्यफळ मिळत असते. आता आपण जेव्हा तिल तर्पण करत असतो म्हणजेच आपण एका तांब्यामध्ये पाणी घेतो, काळे तीळ घेतो आणि जेव्हा आपण दक्षिण दिशेला उभे राहतो ना तर त्याचा अर्थ काय होतो, तर जेव्हा आपण तीळ तर्पण करतो किंवा पितरांचे स्मरण करतो तर तिल तर्पण केल्याने काय होते तर पहा, देवता आणि पूर्वज यांना तीळ अन्न जल अर्पण करणे. तर तिल तर्पण म्हणजे काय तर पहा, देवता आणि पूर्वज यांना तीळ अन्न जल अर्पण करणे म्हणजे तीळ हे सात्विकतेचे प्रतीक म्हणून ओळख आहे. तीळ जेव्हा आपण अर्पण करतो तेव्हा जेव्हा घरातील नकारात्मकता असते, पितृदोष असतो, हा नाहीसा होतो. तर जल हे शुद्ध भावाचं प्रतीक म्हणून ओळख आहे. तर असं म्हटलं जाते की जेव्हा आपण पाणी पितो तर आपलं पोट भरते, पाण्याशिवाय आपला शरीराला अर्थ नाही. म्हणून जेव्हा आपण पाणी पितो तेव्हा आपल्या मनाला शांती मिळत असते आणि आपली ताणही
पाणी भागवत असतो. देवाजवळ सर्व काही आहे, त्यामुळेच आपण त्याला काय अर्पण करणार आहे, तसंच मी देवाला काहीतरी अर्पण करतो. हा अहाई नको. म्हणजेच आपल्या मनामध्ये यासाठी तीळ अर्पण करताना देवच माझ्याकडून सर्व काही करून घेत आहे असा भाव मनामध्ये ठेवायचा आहे. यामुळे तिळ तर्पण करताना साधकाचा अह न वाढता त्याचा भाव वाढण्यास मदत आपल्याला सहाय्य होत असते. तिळ तर्पण करणे म्हणजे देवताला तिळाच्या रूपाने कृतज्ञतेने आणि शरणागतीने भाव अर्पण करणे. तर पहा, प्रथम देवाचे आवाहन आपल्याला करायचे आहे. तांब्याचे किंवा कोणत्याही सात्विक धातूचे आपल्याला ताट घ्यायचे आहे किंवा ताम्हण तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर काय करायचं आहे, ब्रह्मा किंवा श्रीहरी विष्णू किंवा त्यांच्या एकत्रित रूपांची श्रीहरी विष्णूची आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे. त्यानंतर दत्ताचे स्मरण करून आपल्याला तांब्याच्या ताटामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला या दोन्ही देवांचं स्मरण करायचं आहे. ताटामध्ये आपल्याला काय करायचं आहे, पाणी हातामध्ये घ्यायचं आहे, तीळ घ्यायचं आहे आणि त्यानंतर देवता सूक्ष्मातून तेथे आलेले आहेत असा भाव ठेवावा. त्यानंतर त्यांच्या चरणावर तीळ अर्पण करीत आहोत असा भाव आपल्याला ठेवायचा आहे आणि ताटामध्ये हे पाणी सोडायचं आहे. तर प्रथम सूक्ष्मातून आलेल्या देवतांच्या चरणावर जेव्हा आपण तीळ अर्पण करतो ना, असं केल्यामुळे तिळात देवताकडून प्रक्षेपित होणारी सात्विकता आणि आपल्याला जी अधिक प्रमाणावर ग्रहण करण्याची क्षमता असते किंवा जल अर्पण केल्यावर आपण त्यामधून जो भाव जागृत होतो, तर तो भाव जागृत झाल्यामुळे देवताकडून तिळाचं ग्रहण झालेली सात्विकता तिळ तर्पण करणाऱ्या अधिक प्रमाणावर ग्रहण करता येते. म्हणूनच तिळाचे तर्पण अक्षय तृतीयेला केले जाते. अक्षय तृतीयेला पूर्वज पृथ्वीजवळ आल्यामुळे मानवाला अधिक त्रास होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून या दिवशी काही व्यक्ती जे आहे घरातील ते चिडचिड करत असतात. मुलं जे आहे तर ते हट्टीपणा करत असतात. मानवावर असलेले पूर्वजांचे ऋण फेडण्यासाठी मानवाने प्रयत्न करणे ईश्वराला अपेक्षित आहे. म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण पूर्वजांची पूजा जी आहे तर ती मनोभावे करत असतो. जर तुम्हाला या दिवशी कोणी जेवण्यासाठी एखादा व्यक्ती मिळाला नाही, तर जे तुम्ही नैवेद्य ठेवलेला आहे किंवा तुम्ही नैवेद्य खाण्याकरिता तुम्ही एखाद्या व्यक्तीला बोलवत असाल, तर तुम्ही आवर्जून गाईला नैवेद्य खाऊ घालावा. कारण गाईला नैवेद्य खाऊ घातल्याने आपल्या पूर्वज जे आहेत तर ते शांत होत असतात. पूर्वजांना तीळ अर्पण करण्यापूर्वी तिळामध्ये श्रीहरी विष्णू आणि ब्रह्मा यांचे तत्व येण्यासाठी देवतांना प्रार्थना नक्की करावी आणि त्यानंतर पूर्वज सूक्ष्म लोकातून आलेले आहेत आणि आपण त्यांच्या चरणावर तीळ आणि जल अर्पण करत आहोत असा भाव आपल्याला ठेवायचा आहे. त्यानंतर 2 मिनिटांनी देवताच्या तत्वांनी भारित झालेले तीळ आहे, अक्षदा आहे, हे पूर्वजांना अर्पण करावेत. सात्विक बनवलेले तीळ हातात घेऊन त्यावर ताटामध्ये हळूवारपणे पाणी सोडावे. त्यानंतर दत्त आणि ब्रह्मा किंवा श्रीहरी विष्णू यांना पूर्वजांना गती देण्यासाठी प्रार्थना नक्की करावी की आमच्या घरामध्ये सुख समृद्धी राहू द्या. माझ्याकडून जे काही चुकलेले असेल तर आम्हाला क्षमायाचना करावी असं आपल्या पूर्वजांना म्हणायचं आहे. माझ्या पितरांना शांती लाभू द्या आणि आमच्याकडून ज्या काही कळत गोष्टी झालेल्या आहेत तर त्याची आम्हाला माफी द्यावी आणि आशीर्वाद आमच्या संपूर्ण कुटुंबावर राहावा अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. कारण असं म्हटलं जातं की तिळामध्ये सात्विकता ग्रहण करून रज तम नष्ट करण्याची अधिक क्षमता असते. म्हणूनच असं म्हटलं जातं की जेव्हा आपण तीळ तर्पण करत असतो तेव्हा आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद हा लाभत असतो. जेव्हा दिव्यामध्ये चिमूटभर तीळ टाकले जाते ना, तेव्हा पूर्वज जे आहे ते आपोआपच शांत होत असतात. म्हणून दक्षिण दिशेला एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. त्या दिव्यामध्ये आवर्जून तीळ टाकायचे आहेत आणि हा दिवा दक्षिण दिशेला तोंड येईल असं चौमुखी लावू शकता किंवा मातीची पंती लावली तरीही चालेल. आता दुसरा दिवा जो आहे ना, तर तो आपल्याला काय करायचा आहे, जो माठ आहे ना पाण्याचा तो भरलेला आहे, तर तिथे आपल्याला शुद्ध मोहरीच्या तेलाचा
आवर्जून तिळाच्या तेलाचा जर तुम्हाला मिळाला तर तिळाच्या तेलाचा लावा, नाहीतर तुम्ही मोहरीचा लावू शकता, नाहीतर शुद्ध गाईच्या तुपाचा लावू शकता. तर या दोन्ही तुम्ही तेलापैकी एक तेलाचा लावलात तरीही चालेल. पहा, असं म्हटलं जातं की अक्षय म्हणजे जे कधीही संपत नाही. तीळ हे कधीही संपत नाही आणि तेलही कधीही संपत नाही. याची बरकत आपल्या घरामध्ये होत असते. म्हणून जर आपण या तिळाचा तेलाचा जर दिवा लावत असाल तर आपल्या घरामध्ये कधीही धन संपत नाही. आपल्या घरामध्ये सौभाग्य आणि शुभ परिणामाचा कधीही क्षय होत नाही. या दिवशी केलेले कार्य मनुष्याच्या जीवनात कधीही न संपणारे शुभफळ आपल्याला प्राप्त करून देत असते. या दिवशी एखादी व्यक्ती जिम केल्यानंतरही चांगले कर्म आणि दान करत असते. त्याचे शुभ परिणाम मोठ्या प्रमाणात आपल्या कुटुंबावर होत असतात. म्हणूनच असं म्हटलं जाते की याच्या शुभ परिणामाचा जो प्रभाव आहे तर तो कधीही संपत नाही. कारण अक्षय तृतीया हा हिंदू धर्मात पवित्र आणि मोठा सण म्हणून पहिला सण म्हणून ओळखला जातो. सर्व हिंदू तो मोठ्या उत्सवाने साजरा करत असतो. असं म्हटलं जातं की आखादी तीज मागे अनेक हिंदू श्राद्ध दडलेले आहेत. काही जणांना हा सण जो आहे तर तो भगवान विष्णूच्या जन्माशी जोडत असतात. काही जण असं म्हणत असतात की हा दिवस ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांना समर्पित असल्यामुळे हा दिवस पृथ्वीचे रक्षक भगवान विष्णू यांना समर्पित असल्यामुळे हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार श्रीहरी विष्णूने परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला होता. याच दिवशी विष्णू 6व्यांदा परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला होता. म्हणूनच हा दिवस परशुरामाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. त्रेता आणि द्वापार युगातील विष्णू पृथ्वीवर चिरंजीवी अमर राहिले होते. परशुराम हे सप्तर्षी पैकी एक ऋषी जमदग्नी आणि रेणुका यांचे पुत्र होते. ऋषी जमदग्नी आणि रेणुका यांचे पुत्र होते. हे ब्राह्मण कुटुंबात जन्माला आले होते. म्हणूनच अक्षय तृतीया आणि परशुराम जयंती मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. तर असं म्हटलं जाते की या दिवशी जी गंगा नदी आहे ना तर तिथे आपल्याला जाऊन आपल्याला पवित्र तर्पण करायचं आहे. एका कलशामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये तुळशीचं पान टाकून तीळ टाकून तर्पण करायचं आहे. कारण या दिवशी त्रेतायुगाच्या प्रारंभानुसार पृथ्वीची सर्वात पवित्र मानली जाणारी जी गंगा नदी आहे ना तर या दिवशी स्वर्ग लोकातून पृथ्वीवर आली होती. म्हणूनच असं म्हटलं जाते की या दिवशी गंगा नदीच्या किनारी एक शुद्ध तुपाचा, मोहरीच्या तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावला जातो. या दिवशी पवित्र गंगा नदीत स्नान केल्याने सर्व नकळत कळत झालेले पापही नष्ट होतात. हा दिवस माता अन्नपूर्णा देवीचा पूजा करण्यासाठी अत्यंत फलदायी म्हटला जातो. स्वयंपाकघर आणि पाककला अन्न ही देवीची चव आहे. जिथे आपण अन्न सर्वांच्या ताटामध्ये वाढतो तर त्या अन्नाने चव येत असते. अन्नाची देवी आपण अन्नपूर्णा देवीला म्हणतो. अन्नाची देवी आपण अन्नपूर्णा देवीला म्हणत असतो. कारण अक्षय तृतीयेच्या दिवशी आई अन्नपूर्णाचीही पूजा केली जाते आणि भंडार दर भरून देण्यासाठी आईकडून वरदान मागितले जाते. अन्नपूर्णा देवीची या दिवशी तांदूळाने पूजा करून तांदूळाच्या वाटीमध्ये अन्नपूर्णा देवीला ठेवले जाते. असं म्हटलं जातं की या दिवशी जेवढीही तुम्ही पूजा केलेली आहे तर माता लक्ष्मीबरोबरच कुबेर देवताचा आशीर्वाद प्राप्त होतो. कारण हा दिवस इतका शुभ मानला जातो की या दिवशी महाभारतातील युधिष्ठिरला अक्षयपत्र प्राप्त झाले होते. म्हणूनच या दिवशी असं म्हटलं जातं की कोणतीही चुका न करता आपल्याला आवर्जून या दिवशी श्रीहरी विष्णूची पूजा करायची आहे. तर आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी हे नियम जर पाळत असाल तर हा दिवस सर्व शुभ कार्यासाठी उत्तम आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी लग्न करणे शुभ मानलं जातं. त्याचबरोबर दान धर्म केलं जातं आणि असं म्हटलं जातं की रोजच्या आपण घरामध्ये व्यवहार करतो. पती पत्नीमध्ये जर आपला व्यवहार चांगला नसेल तर घरामध्ये वाद होत असेल तर आयुष्यभर आपल्या घरामध्ये वाद होतील. म्हणून चुकूनही अक्षय तृतीयेच्या दिवशी वादविवाद टाळायचे आहेत. या दिवशी नवीन प्रकल्प सुरू करणे किंवा काही नवीन व्यवसाय चालू करणे हा सण जो आहे त्यासाठी शुभ मानला जातो. तर असं म्हटलं जातं की
म्हणून हे नियम नक्की पाळावेत. सर्व कार्यात सफलताही मिळेल.